हे बघा, विठोबा देवासाठी जो नेसवण्यासाठी उपरणी आणि देवजोडा किंवा अंगणीसाठी जे वापरलं जातं ते आपण तयार केलं होतं. आणि मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं ज्या डिझाईन्स बनल्या जातात त्या डिझाईन ह्या पद्धतीत हे सगळ्या गोष्टी आपल्या लूमवर्स आम्ही बनवलेल्या आहेत. याच्यापेक्षा मोठ्या डिझाईन्स इथे बनवू शकतात. कसे आहेत मित्रांनो, मजेत ना असेल तर पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मालवणी लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे त्याची मी बरेच वर्षापासून प्रतीक्षा करत होतो आणि आज जाऊन तो योग आलेला आहे. तर आज आपण सिंधुदुर्गातल्या मँचेस्टर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वजराट गावाला भेट देणार आहोत. आणि या गावामध्ये आपण भोसले फॅमिली जी आहे ज्यांची आता तिसरी पिढी या वस्त्र उद्योगामध्ये आहे, या ठिकाणी त्यांच्याकडे ज्या लूम्स आहेत त्याबद्दलची आपण माहिती जाणून घेणार आहोत. कपडा कसा तयार होतो त्याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत. खरंच आपल्या सर्वांसाठी, सिंधुदुर्ग वासियांसाठी ही गर्वाची गोष्ट आहे की आपल्या इथे बनणारा कपडा हा आपल्या गोवा राज्य असेल, रत्नागिरी जिल्हा असेल, दोडामार्ग असेल, मालवण तालुका असेल, या ठिकाणी हा कपडा इतर दुकानांमध्ये पुरवला जातो. मित्रांनो, नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. नमस्कार, मी वामनराव सुधाकर सावंत भोसले, मुक्काम पोस्ट वजराट, तालुका वेंगुर्ला, जिल्हा सिंधुदुर्ग. आपण इथे आला भोसले पॉवर लूम्स या ठिकाणी 1952 पासून अनंत अनाजी सावंत भोसले यांच्यानी पॉवर लूम्स, हँडलूम्स याच्यावर 50 प्रोडक्ट्स घ्यायला सुरुवात केली आहे. आणि त्याची विक्री या पूर्ण सिंधुदुर्ग, कोकण, आपला गोवा, नरसोबावाडी या सगळ्या ठिकाणी आम्ही करतोय. आपण आता ह्या पूर्ण आता एक 62 वर्ष झाली आहेत आमची. आणि या इथे 75 वर्ष झालीत. आणि आता ह्या इथे आम्ही पंचे हे प्रोडक्ट्स कंटिन्यू घेतो आहे. आणि त्याच्यानंतर हँडलूमपासून पुढे अदर वरच्या व्हर्जन्समध्ये नवीन मशीने आम्ही इथे बसवल्या आणि त्याच्यापासून आम्ही प्रोडक्शन करतो. आपण त्याची आता माहिती घेऊया. तर हा आहे चरखा. म्हणजे तुम्ही तेव्हा इतिहासाच्या ह्याच्यात बघितलं असतं किंवा गांधीजींनी चालवताना बघितलेला असेल तो हा चरखा. हा चरखा आमच्या आजोबांनी त्यावेळेला 1952 मध्ये जेव्हा हँडलूमची सुरुवात झाली त्यावेळेला हा आम्ही चरखा त्यावेळेला तयार करून घ्यायचा. आणि या चरख्यावर बऱ्यापैकी काम व्हायचं. महिला याच्यावर गुंड्या बनवण्याचं, सूत काढण्याचं काम तयार करायचं. तर आम्ही तुम्हाला आता दाखवणार आहे सूत कसं बनतं. अच्छा, हा आहे कापूस. ओके, म्हणजे हा जरी लांब धाग्यासारखा जरी दिसला असेल तर कापसाची वात म्हणायला हरकत नाही. वाद आहे थोडक्यात. हा बघा, हा कापूस आहे पूर्णपणे. हे आता लेटेस्ट फक्त समजावण्यासाठी आपण कापसाचं हे तुम्हाला दाखवतोय, मी डेमो दाखवतोय. हा कापूस जेव्हा या चरख्यावर ठेवला जातो, हे बघा, हे मी इथे लावतोय. आणि ह्याच्यापासून सूत, हे बघा, जसं हा चरखा पीळ देतोय त्या कापसाला, जसं हे करायचं परत हे आता मी तुम्हाला फक्त स्लो मोशन मध्ये दाखवतोय. हे बघा, जसं पूर्ण व्हायचं तसं ते जेवढा पीळ मारला तेवढा आतमध्ये घ्यायचा आहे. जेवढा पीळ बसतोय तेवढा आतमध्ये बसतोय. हा बघा, ओके, हा आहे धागा. मग अशी कापूस बघा तुटत होता, आता ह्या धागाला पीळ मारल्यानंतर हा कापूस तुटत नाही. ज्या वेळेला बारीक धागे घ्यायचे असतात तेव्हा कापसाचं प्रमाण खूप कमी प्रमाणात घ्यावं. अच्छा, मला जरा कापसाची गुंडी दाखवा. हे बघा, ही जी कापसाची गुंडी खेचली तर ती तुटू शकते. ही कापसाची गुंडी जी आहे ती हे बघा तोडल्यानंतर ही तुटली. पण जो आम्ही इथे आता धागा तयार करून मी तुम्हाला दाखवलाय पीळ मारला, हा बघा, हा तुटत नाहीये. हा तुटत नाहीये. ओके, आम्ही ती किती कापसाची जेवढी थिकनेस जास्त तेवढा त्या प्रमाणात कापूस घ्यायचा आहे. जेवढे आपल्याला धाग्याची थिकनेस ठेवायची आहे. म्हणजे आता म्हणतो आपण नवीन याच्यात काउंट मध्ये मोजले जातं. हा धागा 20 काउंट, जेवढा काउंट जास्त तेवढा धागा बारीक. अच्छा, जेवढा कमी 5-10 म्हणजे खूप जाडा धागा, 20, 22, 25 म्हणजे हा खूप मोठा बारीक धागा. म्हणजे हे बारीक धागे म्हणतात. आता हा माझ्या हातात आहे. हा बघा, आता ह्या कापसापासून तयार झालेले ह्या नवीन टेक्नॉलॉजीमध्ये तयार केलेला धागा आहे. आणि धागा बनवण्याची प्रॅक्टिस म्हणजे जी आहे त्यावेळेला महिलांना खूप असायची आणि महिला या कामा घरोघरी करायच्या. त्याच्यानंतर ज्या वेळेला सूत गुंड्या म्हणजे असं जेव्हा सूत भेटायला लागला त्याच्यानंतर
ह्याच मशीनचा ह्या चरख्याचा वापर जो पॉवरलूम्स आहेत ज्या लाईट्सवर जातात त्याच्यासाठी एक ह्या पद्धतीत धागा एका कांडीमध्ये किंवा रोल करण्यासाठी ह्याचा वापर व्हायला लागला. त्याच चरख्याचा वापर पुढे जाऊन त्याची हे बदलली आहे. हा बघा, हा धागा हा इथे आम्ही ठेवला आणि हे जे गुंडे आहेत त्या भरण्यासाठी चरख्याचा वापर व्हायला लागला. ओके. ओके, म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की जसे हँडलूमची जागा पॉवरलूमने घेतली तशी चरख्याची जागा आता मशीनने घेतली, ज्या मशीन मध्ये कॉटन पासून धागा तयार करण्याचं काम करतो. आणि आधीच्या काळी ज्या हँडलूमला जे धागे लागायचे ते संपूर्ण धागे या चरख्यावरच तयार करून ते वापरले जायचे. आता त्याच्यासाठी नवीन नवीन मशिनरी आल्या आणि त्याच्याबद्दल ही टेक्नॉलॉजी सेम हीच, फक्त ती चालणार लाईटीवर. बरोबर, ही चालते हातावर. एवढीच पद्धत आहे. चरख्याचं सुद्धा नवीन व्हर्जन आलंय, त्याचं पण तुम्हाला माहिती आणि किंवा त्या पद्धतीचा चरखा बारीक धागे बनवण्यासाठी जो वापरला जातो त्याची पण तुम्हाला डेमो देतो. तो पण चरखा आमच्याकडे इथे अवेलेबल आहे. आणि तसंच हे जे गुंडे आता जे मी तुम्हाला तयार करून दाखवतो थोडक्यात, ह्याची जागा सुद्धा इलेक्ट्रॉनिक मशीनने घेतली आहे. ती पण तुम्हाला इथे मशीन आहे आमच्याकडे. त्याच्यावर सुद्धा ह्या धागा लाईटवर तयार कशा होतात त्याची पण माहिती आम्ही तुम्हाला देतो. तर पहिली सुरुवात आमची झाली ती हँडलूम्सवरनं. म्हणजे हँडलूम्स कशाला म्हणतात हे दाखवण्यासाठी, तुम्हाला फक्त हा डेमो दाखवण्यासाठी ही मशीन मी इथे ठेवली आहे. अच्छा. सो ही मशीनचं काम आहे हँडलूम्स कशाला, सगळं ह्याचं काम आहे ते हाताने पायाने मॅन्युअली माणसानेच केलं जातं. याला इलेक्ट्रिसिटी कुठेही वापरली जात नाही. अच्छा. आणि ह्याच्यातनं खादी कापड, पहिले जे कापड म्हणजे आजोबांनी घेतले आहेत ते सगळे ह्या प्रोडक्ट मशीनवर घेतले. ह्याच्यात दोन प्रकार आहेत. ह्याला सेमी ऑटोमॅटिक म्हणतात. ह्याच्यावर हाताचा वापर होत नाही, हे सगळं होतं ते ह्याच्यावर पायांवर होतं, पण मॅन्युअली पायाने करायचं. मी तुम्हाला थोडक्यात त्याचा डेमो दाखवतो इथे. हे बघा, इथे बसून हे फक्त पाय आपल्याला मारायचा. ओके. आणि ह्याच्या अगोदरची जे मशीन होतं जेव्हा ह्या पायाबरोबर आपल्याला हात पण असे मारावे लागायचे. अच्छा, हात पण हलवावा लागायचा त्यावेळेला. ओके. पण आता ह्याची गरज नाहीये. आता हे पायावरच सेमी ऑटोमॅटिक याला म्हणतात. हँडलूमचं जरा वरचा मध्ये हे बघा, ह्या पद्धतीत कापड तयार होतो. बाकी प्रोडक्ट सेम. ज्या मशीन ह्याच्यानंतर आपण बघणार आहोत ते पॉवरलूम्स. बरोबर, म्हणजे काम सगळ्यांची सेम, बाकी सगळ्याचं काम सेम, फक्त काम करण्याची पद्धत वेगवेगळी. बरोबर, एवढंच फक्त ह्याच्यात आहे. ह्याच्यावर पूर्णपणे तुम्हाला त्यावेळेला माणसाला, त्याच्यामुळे ह्याची माणसाने चालवली, त्याच्यामुळे प्रोडक्शन कॉस्ट वाढलेली आपली. बरोबर. आणि दुसरी गोष्ट स्पीड कमी होता. बरोबर. याच्यावर पंचे काढायला किंवा कापड तयार करायला खूप वेळ लागतो. बरोबर. आणि मॅन्युअल माणूस पूर्ण टाइम हे चालूच शकत नाही. त्याच्यासाठी म्हणून नवीन टेक्नॉलॉजी आली. मग त्याच्यानंतर पॉवरलूम्स हे आले. बरोबर. आता ही जी आपण हँडलूम बघतोय ही लोखंडी आहे, पण या अगोदर लाकडी आहे. या अगोदर सगळे लाकडी असायचे. आणि त्यामुळे काय व्हायचं माहितीये, इकडच्या गावात जे सुतार असायचे त्यांना काम भेटायचं. त्याला लागणारी जी सगळी प्रत्येक गोष्ट असायची ही लाकडापासून तयार केलेली असायची. त्याच्यामुळे जो हा बिझनेस आहे तो म्हणजे पूरक, सगळ्या व्यवसायिकांना पूरक असा व्यवसाय. म्हणजे धागे बनवणारे वेगळे, मशीन बनवणारे लाकडी बनवणारे सुतार वेगळे. त्याच्यानंतर आपण जे बॉबिन्स तयार करतो त्याच्यासाठी महिलांना का रोजगार मिळायचा. जेंट्स होते त्यांना हे लूम्स चालून एक रोजगार मिळायचा, पैसे मिळायचे. आणि आमच्यासारखे मोठे व्यापारी होते ते त्यांना सेल करण्यासाठी होते. आम्ही त्यांना रॉ मटेरियल्स द्यायचं आणि ते आम्हाला पक्का माल तयार करून द्यायचे. त्यांची काय असेल ती मजुरी आम्ही द्यायचो. तर आता आपण हँडलूम बद्दलची माहिती बघितली. आता हँडलूमला जसं जसं माणसं कमी पडायला लागली आम्हाला, त्याच्यानंतर आजोबांनी असा विचार केला आणि प्रोडक्शन पण त्या दृष्टीने आम्हाला जेवढं पाहिजे होतं त्यापेक्षा खूप कमी व्हायला लागलं. त्यामुळे आजोबांनी असा विचार केला ह्याच्यापेक्षा वरचं व्हर्जन म्हणजे नवीन मॉडेल जे पॉवरलूम्सवर लाईटवर चाललं जातं ते मशीन म्हणजे हे.
त्याला पॉवरलूम्स म्हणतात. हँडलूमचीच कॅटेगरी, पण पॉवरलूम्समध्ये ह्या मशीन्स मुलं ह्याच्यावर लाईटवर सगळ्या मशीन्स ह्या चालतात. म्हणजे ह्याची जी स्पीड असते ती डबल असते. बरं. आणि ह्याच्यावर कापड बनवण्यासाठी 2 किंवा 3 मशीनी एक कामगार हे मशीन ऑपरेट करू शकायचे. आता आमचं कॉटनमध्ये काम चालतंय. पंचा हा हे असल्यामुळे कॉटन हा एकदम म्हणजे कुसकुशी किंवा एकदम पॉलिस्टर बिलिस्टरपेक्षा एकदम घट्ट असा धागा नाही, थोडासा विरळ धागा. त्याच्यामुळे त्याचे तुटण्याचं प्रमाण ह्याच्यात जास्त असतं. त्याच्यामुळे इथे 2 किंवा 4 मशीन चालवलं तरी आम्ही 2च मशीन द्यायचं, कारण त्या प्रोडक्टवर लक्ष देण्याचं काम जास्त असायचं. कारण एक धागा तुटला तर तो कापड डॅमेज होतो. म्हणजे तो कापड गिरायकापर्यंत आपण देऊ शकत नाही, म्हणजे तो रिजेक्ट केला जातो. त्याच्यामुळे ह्या मशीनवर मग आम्ही 2च मशीन एका कामगाराला द्यायचो. सो हे जे आहे हे पूर्ण धाग्यावर चालतं. ह्याचे जे पाठीमागे रोल्स आणि लावले असतात ते आपण इचलकरंजीवरनं तयार करून आणतो आणि त्याच्यानंतर फक्त इथे कापड विणण्याचं काम हे आम्ही इथे करतोय. ह्याची अर्धी प्रोसेस ही इचलकरंजीतनं आम्ही तयार करून आणतो. कारण ह्या मशीनसाठी जेव्हा एखादा कापड बनवला जातो त्या कापडासाठी जेवढे धागे लागतात त्या धाग्याचा एक गठ्ठा तयार करून आणावा किंवा रोल तयार करून आणावा लागतो. म्हणजे एक अशा वेळेला 3000, 4000, 5000, 10000 पर्यंत धागे ह्या एका ह्याच्यात सरळ रेषेत आम्हाला आणावे लागतात आणि त्याच्यानंतरच हे विणण्याचं काम तयार केलं जातं इथे. जेव्हा आपले भिवंडी किंवा मुंबईमध्ये मशीन्स गिरणी कामगार बंद पडले बघा, गिरणी बंद पडल्या त्याच्यानंतर ते कामगार सगळे कामं शोधायला लागले. असे कामगार आमच्याकडे मग येऊ लागले. आमच्याकडे त्यावेळेला 12 लूम होते. 6 कामगार सकाळच्या वेळेला काम करायचे, रात्रपाळीला 6 कामगार काम करायचे. आणि त्याच्यामुळे आमचं स्पीड वाढलं, म्हणजे प्रोडक्शन कॉस्ट कमी झाली, हँडलूमपेक्षा स्पीड वाढलं. त्याच्यामुळे आम्ही लोकांपर्यंत व्यवस्थित माल पोचवू शकलो. तर त्याच्यानंतरची हायटेक टेक्नॉलॉजी म्हणजे पॉवरलूमचंच हे मॉडेल्स आहे. याला आपण रॅपियर्स लूम असे म्हणतात. रॅपियर्स लूम्स म्हणजे ह्याच्या अगोदर जे ह्याच्यावर धागा प्रवाह घेऊन जाण्याचा जो माध्यम असायचं ते एक ढोटा म्हणून असायचं. म्हणजे ते आता ते कमी झालं, त्याच्या जागेवर हा रॅपियर तो धागा प्रवाह करून घेऊन जातो या मशीनच्या इकडच्या तिकडे किंवा जे विणणी बांधण्यासाठी जो लागतो तो. ते तुम्हाला पुढे मी दाखवणारच आहे प्रत्येक गोष्ट. सो ह्या मशीन जी आहे ती पूर्ण कॉम्प्युटराइज आहे. म्हणजे हायटेक मशीन ह्याला पूर्णपणे तुम्हाला हवी असलेली डिझाईन, एखाद्या बायचान्स तुमचं स्वतःचं चित्र जरी काढायचं झालं बायचान्स, किंवा साडी तयार करा किंवा अदर काही चेक्स तयार करा, काही करा, तर त्या डिझाईन्स जिथे आम्ही ह्या मशीन जे आहे त्याला डॉबी मशीन्स म्हणतात. म्हणजे डॉबी हे असं एक हृदय आहे ह्या मशीनचं. त्याच्या पद्धतीने आम्ही सगळे डिझाईन्स त्याच्यावर आम्ही अपलोडिंग केलं जातं आणि ती डिझाईन मग ही मशीन आम्हाला तयार करून देते. त्याला कॉम्प्युटराइज असल्यामुळे आणि प्रत्येक गोष्ट याचे सिग्नल्स आहेत. म्हणजे एखादा धागा बंद पडला, तुटला तरी मशीन ही स्टॉप होते. त्याच्यामुळे कापड खराब होण्याचं जे प्रमाण आहे ते खूप कमी झालं, म्हणजे थोडक्यात नगण्यच झालं आहे. त्याच्यामुळे आणि नवीन कामगार म्हणजे इव्हन बायका म्हणा किंवा कोणी ही मशीन चालू शकतो. आणि आता चायनामध्ये थोडक्यात बघायला गेलं तर असल्या 16 मशीन एक महिला चालवते. म्हणजे त्यावेळेला मोठं हेडेक असं ह्या मशीनला नाही आहे. आणि कॉम्प्युटराइज असल्यामुळे आणि प्रत्येक सिग्नल दाखवत असल्यामुळे ती जी काय कुठे काय प्रॉब्लेम आहे तो सिग्नल दाखवतो, त्या सिग्नलनुसार आपण तिथे जाऊन तो क्लिअर करायचा, मशीन परत चालू करायची. बटन स्टार्ट आहे काय, त्याच्यामुळे का मोठं डोक्याला ताप करून घेण्याची अशी काय आवश्यकता नाही. सो ही जी मशीन आहे तर ह्याच्यासाठी जे मी मगाशी तुम्हाला बोललो होतो की धाग्यांचे रोल तयार करून आणावे लागतात, जे आम्ही इचलकरंजीतनं करून आणतो. तर खाली हा जो दिसतोय हा रोल आहे. आणि हे जे मला समोर दिसतात हे सगळे धागे आहेत. म्हणजे प्रत्येक कापड जो तयार करायचे असते त्याची थिकनेस जी असते ते ह्या धाग्यांवर अवलंबून असते. तुम्हाला जेवढं थिकनेस कापड पाहिजे असेल तेवढ्या ह्या धाग्यांची संख्या असते, ते 10,000 पर्यंत जाते. म्हणजे हा एक धागा, हे आता आमच्या ज्या आहेत त्या साधारण 5,000च्या आसपास धागे घेतले जातात. हा जो एक धागा असल्या 5-5 हजाराच्या धाग्याचा हा रोल पूर्णपणे बनवला जातो. एखाद्या वेळी थिकनेस किंवा शर्ट पीस बनवायचा तर अशाला 10,000 धागे एकत्र आम्हाला त्या रोलिंग करून आणावे लागतात. आणि त्या मशीन्स ज्या असतात त्या खूप मोठ्या असतात. आणि आमच्या सिंधुदुर्गात जास्त हे पॉवरलूम्स आम्ही एकटे चालवतो, त्याच्यामुळे
ती मशीन आम्हाला परवडण्यासारखी नाही. बरोबर. आणि त्याला धागे तयार करण्याची मशीन, धागे रोलिंग करण्याची मशीन, ह्या याच्यासाठी जो धागा बनला जातो तो साऊथ वरनं येतो. ओके. म्हणजे मगाशी तुम्हाला आम्ही चरख्यावर पहिले सुरुवातीला धागे बनवायचो. बरोबर. आता ते शक्य नाही, कारण एवढे धागे एवढ्या स्पीडने काम व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी हे जे धागे असतात त्या धाग्यांचा एक रोल, किलोचा 2 किलोचे गठ्ठे इथे येतात. आणि त्याच्यापासून हे मग आम्ही धाग्याच्या रोलिंग केल्या जातो. तर साऊथ वरनं आम्ही हे सगळं मागवतो. हे जे तुम्हाला दिसतंय इथे, हे बघा, हे प्रत्येक धागा जो आहे तो मॅन्युअली, हे जी तारपिन आहे म्हणजे याला बघा, एक थोडक्यात तारपिन याला म्हणतात. हे सगळ्यात कामगाराचं गिरणी कामगारांचं हे महत्वाचं हत्यार. याने हे प्रत्येक धागा जो आहे तो ह्या बारीक होलमधनं प्रत्येकी मॅन्युअली घ्यावा लागतो. अच्छा. जेवढे धागे असणार तेवढा धागा प्रत्येकी एका होलमधनं घ्यावा लागतो. ते झाल्यानंतर तिथून हा धागा पुढे, ज्याला हे रीड म्हणतात आपण, जे आपण केस विंचरायची फणी असतो त्या पद्धतीचं थोडक्यात आहे. त्या पद्धतीचे हे बघा, तो प्रत्येक धागा ह्या एका ह्याच्यातनं प्रत्येकी एक धागा अशा पद्धतीत हे सगळं घ्यावं लागतं. आणि हे सगळं मॅन्युअली डोळ्याने बारीक लक्ष टाकून करावं लागतं. ह्याच्यातला एक जरी दात डेंट राहिला तर तो कापडमध्ये इथे ती गॅप दिसणार, तो फॉल्ट दिसणार आहे. बरोबर. जे नेसण्यासाठी आहेत त्यांची गिंटपणा असतो तो जास्त ठेवतो. बरोबर. म्हणजे जास्त धागे वापरून आम्ही गिंटपणा करतो. हा थोडासा पातळ आहे, हा वन टाइम यूज केला जातो. जसं की कार्यासाठी वापरू शकतो, अंत्यकार्यासाठी वापरू शकतो, देव कार्यासाठी आपण वापरू शकतो. जो यूज अँड थ्रो म्हणजे ह्याचा वापर परत ते लोक करत नाही, म्हणजे एकदा वापरला टाकून. म्हणजे त्याची कॉस्ट पण तेवढीच स्वस्त आहे, एक 180 रुपयाच्या आसपास मीटर. आता आडवा धागा म्हणजे धागा कापड कसं तयार होतं, तर एक उभा धागा आणि एक आडवा धागा जेव्हा लॉक केलं जातं त्यावेळेला तो कापड तयार होतो, त्याची विणणी तयार होते. त्याच्यासाठी आम्हाला मगाशी दाखवले जसे हा जो उभ्या धाग्यांसाठी लागतो तोच धागा आम्हाला आडव्यासाठी पण लागतो. म्हणजे हा बघा, हा सिंगल धागा, असे धाग्यांचे रोल आम्ही मागे लावले आहेत बघा. ओके. अच्छा. हे जे लावले आहेत, कलरचा धागा पण लावला आहे त्याला. मला जेव्हा कलर पाहिजे तेव्हा मी कलरचा धागा, व्हाईट धागा चालू शकतो, कलर धागा कुठचा पाहिजे तर तुम्ही कलर इथे घ्यावं लागते. ही जी मशीन आहे ते पूर्णपणे कॉम्प्युटराइज आहे, याला कॉम्प्युटरची पूर्णपणे जोड दिलेली आहे. अच्छा. ह्याचं जे काम आहे, हा जो धागा आहे तो पूर्णपणे, हा बघा इथे तो धागा प्रत्येकी गुंडाळला जातो. ओके. या आला, हे बघा, या पद्धतीत मशीन चालू झाल्यानंतर जेव्हा इथे संपणार त्यामुळे ऑटोमॅटिक ते इथे गुंडाळला जातो. आणि हा धागा जो आहे तो पूर्णपणे ह्या मशीनला इथे यायला जातो. हे बघा, इथे घेतले आहेत मी. सो हे बघा, आता तुम्हाला मगाशी मी ह्या मशीनला रॅपियर लूम्स असं का म्हणतात, तर हा आहे रॅपियर. ओके. हा इथे रॅपियर आहे. हा धागा ह्या धाग्याला पुढेपर्यंत घेऊन जातो. हा धागा इथपर्यंत अर्ध्यापर्यंत तो आणून सोडतो. तर इथे लक्ष द्या, हे बघा, इथे हा त्याचा पकडणारा दुसरा भाग आहे. ओके. तो इथपर्यंत येतो, मध्य सेंटरापर्यंत. आणि हे धागा एकमेकाला, तो याला पकडणार, हा पुढे घेऊन जाणार. ओके. त्यामुळे जी आम्ही पहिल्या मशीन तुम्हाला दाखवलेल्या ज्या पाऊल लूम्स आहेत, ज्या मॅन्युअली तयार पहिल्या सुरुवातीच्या वरच्या, त्याच्यात हा धागा पूर्ण घेऊन जायचा. ओके. त्यामुळे ह्याच्यात असं झालं, स्पीड वाढला. थोडक्यात हा अर्धच काम करतोय, हा घेऊन जातो, तो रिटर्न जातोय. म्हणजे थोडक्यात काय झालं, ह्यांच्यात इथे आम्हाला स्पीड वाढलाय. हे ज्या मशीन आहेत ते एक साधारण 200 RPM च्या आसपास पळतात, म्हणजे स्पीड याची असते. त्याच्यामुळे प्रोडक्शन कॉस्ट आमची कमी झाली आहे. एका वेळेला आम्ही 3 प्रोडक्ट्स घेतो आता ह्या मशीनवर, मला जशी गरज आहे तशी. साध्या मशीनवर आपण, म्हणजे हा आहे तो पहिला पंचा, हा पंचा, हा दुसरा पंचा आणि हा तिसरा, असे 3 प्रोडक्ट्स आम्ही एका वेळेला घेतले. ह्याच्या आदल्या जी जुनी व्हर्जन होती त्याच्यावर हा एकच घेता यायचा. अच्छा. तर ही एक टेक्नॉलॉजी वाढली आहे. म्हणजे थोडक्यात आमचं काम वाढलं, प्रोडक्शन कॉस्ट आपली कमी झाली आणि प्रोडक्शन वाढलं थोडक्यात.
तर 1952 साली जेव्हा अनंत अनाजी सावंत भोसले यांच्यानी हा धंदा पॉवरलूम्स चालू केला, त्याच्यानंतर तेव्हा आम्ही पंचे घ्यायचं, पंचे प्रोडक्ट्स घ्यायचे. तेच पंचे प्रोडक्ट्स अजूनपर्यंत आम्ही कंटिन्यू केले. त्याच्यानंतर 1985मध्ये सुधाकर अनंत सावंत भोसले म्हणजे आमचे वडील यांच्याने हा धंदा पुढे केला. त्याच्यानंतर मी तिसरी पिढी वामनराव, हा पंचेच हा प्रोडक्ट्स घेऊन आम्ही आत्तापर्यंत काम करतोय एवढ्या वर्षामध्ये. सो हे बघा, 50 आयटम्समध्ये 8 हाती म्हणजे जे मोठे माणसं असतात किंवा भटजी लोक जे नेसले जातात ते 8 हातमध्ये. हे बघा, ह्याची लांबी रुंदी बघा आणि तशी याची लांबी. हे पूर्ण धोतरच्या साईजचं असतं. अच्छा, याला 8 हात म्हणतात. त्याच्यापेक्षा एक हाताने शॉर्ट म्हणजे जे 7 हातीमध्ये इथे येणार आहे. ओके. आणि हा पण 7 हाती, पण याची आणि याची या दोघांची लांबी रुंदी कमी असणार आहे. हे बघा, ओके. याची लांबी सेम पण रुंदी कमी आहे. अच्छा, ओके. दोन्ही 7 हातीमध्येच येणार आहे. म्हणजे याला 842 म्हणतो आपण आणि हा 736. 36 ही रुंदी, 42 ही रुंदी झाली. ओके. आणि लांबी त्याची हातामध्ये मोजली जाते. हे जे आहेत ते प्रोडक्ट्स नेसण्यासाठी वापरले जातात. म्हणजे जे आता बघा पॉलिस्टर किंवा नायलॉन पासून जे रॅशेस तयार होतात, त्याच्यामुळे कॉटन हा पर्याय त्याच्यासाठी उत्तम आहे. त्याच्यासाठी हा पंचा योग्य आहे. त्याच्यानंतर जे वन टाइम यूज, ओके, जे म्हणजे कार्य देव कार्यासाठी, दोन्ही कार्यासाठी जे वापरले जातात, त्याच्यासाठी हा 7 हातीच म्हणतो याला. पण याची रुंदी खूप कमी असते त्याच्यापेक्षा आणि हा विरळ पण असतो. सो हे फक्त एक टाइमला वापरा आणि तुम्ही फेकून द्या. त्याची कॉस्ट पण त्याच पद्धतीत कमी असते जे रेग्युलर ह्याच्यात आपण हे करतो तेव्हा. त्याच्यानंतर हा खांद्यावर घेण्यासाठी थोडक्यात एक उपरणा टाईप आपण म्हणतो. ओके. किंवा छोटा आहे किंवा देवाला. अच्छा. हे बघा, त्याच्यावर बॉर्डर बॉर्डर डिझाईन हा जो आहे तो देवा पाटावर किंवा देव पुसण्यासाठी याचा पण वापर केला जातो. अच्छा. हे 2 आयटम याच्यात केले जातात. त्याच्यानंतर आपल्याकडे बनवलं जातं वेतोबासाठी जो देवजोडा तयार केला जातोय बघा. ओके. हे बघा, वेतोबा देवासाठी जो नेसवण्यासाठी उपरणी आणि देवजोडा किंवा अंगणीसाठी जे वापरलं जातं ते आपण तयार केलं होतं. आणि मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं ज्या डिझाईन्स बनल्या जातात त्या डिझाईन ह्या पद्धतीत, हे सगळ्या गोष्टी आपल्या लूमवर्स आम्ही बनवलेल्या आहेत. याच्यापेक्षा मोठ्या डिझाईन्स इथे बनवू शकतात. सेकंड थिंग, त्याच्यानंतर पंचा आणि त्याच्यात नंतर टॉवेल्स. अच्छा. हे बघा, हे जे टॉवेल्स आहेत हे बघा. ओके. एवढ्या मोठ्या टॉवेल्स पद्धतीत आम्ही इथे तयार करतो. याच्यात 3 ते 4 सायझेस असतात, वेगवेगळ्या साईज असतात. छोटे केस पुसण्यासाठी अच्छा ह्या पंचामध्ये टॉवेल्स येतो. आणि छोट्या लहान किंवा याच्यासाठी हे बघा, हा त्याच्यापेक्षा लहान. ओके. या पद्धतीत हे केले जातं. जसे हे व्हाईटमध्ये आहेत तसेच हे कलरमध्ये पण तयार केले जातात. अच्छा. तर ह्या देखील गोष्टी आपल्याच इकडे, हो, ह्या सगळ्या गोष्टी आमच्या इथे बनवल्या जातात. सो नक्कीच जे दुकानदार आहेत ते तुम्हाला खाली आलेल्या नंबरवर तुमच्याशी संपर्क करू शकता. हो, नक्कीच. 1-2 पंचाच्या किंवा 1-2 टॉवेल्सच्या ऑर्डर्स इथून आपण पाठवू शकत नाही, पण जर या ठिकाणी आलात तर इथून तुम्ही खरेदी घेऊन जाऊ शकतात किंवा कुरिअर चार्जेस तुम्हाला नाहीतर पे करावे लागतील, कारण इथून वजराडवरनं सावंतवाडीला गेल्याशिवाय आम्हाला. पण बल्क क्वांटिटी असेल तर आम्ही होम डिलिव्हरी देतो. होम डिलिव्हरी देतो. साधारण किती क्वांटिटी तुम्हाला लागते होम डिलिव्हरी? एक साधारण 50 सवाळ किंवा 30 सवाळचा असे एक साधारण रेंज पकडून चाललं तर एक 10 ते 15 हजाराचा माल तरी खरेदी केला असेल. नक्कीच. तर त्याच्यासाठी आम्ही सिंगलसाठी आम्ही जातो किंवा आमची फेरी असतात. म्हणजे एकदा सावंतवाडीपासून दोडामार्गपर्यंत मार्केटमध्ये जातो, त्यावेळेला त्यांच्यानी कॉन्टॅक्ट करून आम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकतो. बाबा ह्या वेळेला किंवा ह्या दिवशी आम्ही येऊ, त्यावेळेला तुम्हाला माल भेटून जाऊ शकेल. सो तुमचा कॉन्टॅक्ट डिटेल्स तर आणि तुमचा ऍड्रेस आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत. सो तुम्हाला आणि तुमच्या या व्यवसायाला मालवणी लाईफ परिवाराकडनं खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. तर मित्रांनो, या व्हिडिओद्वारे तुम्हाला कळलं असेल की आपल्या कोकणामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे व्यवसाय चालतात आणि किती व्यावसायिक आपल्या या कोकणामध्ये आहेत. मित्रांनो, तुम्हाला जर ह्या पंचे किंवा टॉवेल जर खरेदी करायचे असेल, जर तुम्ही दुकानदार असाल आणि तुमची जर क्वांटिटी जास्त असेल तर नक्की तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या किंवा खाली आलेल्या नंबरवर यांच्याशी संपर्क करू शकता आणि हे जे प्रोडक्ट आहेत ते तुम्ही घरपोच मोठ्या क्वांटिटीमध्ये मागू शकता. मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा.
तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची ती बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वत्र तुम्हाला मिळतील. असे छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईन. तोपर्यंत बाय बाय. देव बरे करू.